सोलापूरच्या बस स्थानकातील झाडतोड प्रकरण तापलं असून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने दिला आहे। सलगर वस्ती परिसरात यापूर्वी 118 झाडांची अनधिकृत तोड झाल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील झाडतोडीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे। इलेक्ट्रिक बसेससाठी सुरू असलेल्या कामादरम्यान पिंपळ, कडुलिंब, अशोक आदी 15 ते 20 झाडे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तोडून त्यांची विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेनं केला आहे। या संदर्भात संस्थेच्या वतीनं महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात कार्यकारी अभियंता रुपनर, शाखा अभियंता चौधरी आणि लिपिक शेख यांच्याकडे झाडतोडीची परवानगी विचारली असता त्यांच्याकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचं समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, तसंच त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी संस्थेनं केली आहे। वरिष्ठांच्या आदेशाचा आधार घेत नियमबाह्य कारवाई केल्यास ती ही गंभीर बाब असून त्याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं संस्थेचं म्हणणं आहे। दरम्यान प्रशासनानं तातडीनं कारवाई न केल्यास येत्या 15 दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे विश्वभूषण कांबळे यांनी दिला। सलगर वस्ती येथे 108 झाडं तोडण्यात आली होती। हे प्रकरण नवीन असतानाच सोलापूर SMT बस डेपोच्या कार्यालयाकडून जवळपास 15 ते 20 झाडं या ठिकाणी तोडलेले आहेत। आपण बघू शकता की मागचं हे कडुलिंबाचं झाड आहे, त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी झाड होतं आणि असे या ठिकाणी हे लाईन जे आहेत हे पूर्ण झाडांची लाईन होती। या तिथं आपण पिंपळ बघू शकताय, वड बघू शकताय, त्याच माध्यमातून अशोकाची झाडे या ठिकाणी होती, चिंचाची झाडे होती की ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही पद्धतीची परमिशन न घेता स्वतःच्या मनमानी कारभारानुसार 15 ते 20 झाडं यांनी नाही का तोडण्यात आलेले आहेत। आणि त्याच पद्धतीने आम्ही नाही का संबंधित कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारणा केली असता तर त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची रीतसर परमिशन त्या लोकांनी घेतलेली नाही। व काल आम्ही आज संस्थेच्या वतीने आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे व त्यामध्ये निवेदन देऊन आम्ही स्वतः आयुक्त साहेबांनी व्हिजिट मारावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, जेणेकरून जे दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते।